स्वागत. आज आपण भगवद्गीतेच्या अगदी शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर म्हणजे मोक्ष संन्यास योगावर जरा सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. हो, 18वा अध्याय. आपल्यासमोर जी माहिती आहे मोक्ष संन्यास योग गीतासार, त्यानुसार हा अध्याय म्हणजे जणू संपूर्ण गीतेचंच सार आहे. अगदी बरोबर, कळस म्हणता येईल गीतेच्या शिकवणीचा. यात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म, भक्ती, ज्ञान, संन्यास आणि अर्थातच मोक्ष या सगळ्याचा एक सुंदर मेळ कसा साधायचा हे समजावून सांगतात. हो. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की यातल्या मुख्य कल्पना समजून घेऊ आणि त्यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे हे पाहू. नक्कीच. आणि आपल्याकडच्या माहितीत ज्ञानेश्वरी शैलीतलं स्पष्टीकरण पण आहे, त्यामुळे अजून सोपं जाईल. हो, त्याने तो भावार्थ जास्त कळेल. अगदी, नुसते शब्द नाही तर आतला अर्थ कळेल. चला तर मग सुरुवात करूया संन्यास या संकल्पनेपासून. ठीक आहे. संन्यास म्हटलं की साधारणपणे वाटतं सगळं सोडून देणं, म्हणजे कर्माचाच त्याग करणं. हो, असा एक सर्वसामान्य समज आहे. पण श्रीकृष्ण इथे वेगळा अर्थ सांगतात, नाही का? आपल्या माहितीनुसार खरा संन्यास म्हणजे कर्म तर करायचं, पण फळाची आसक्ती सोडायची. बरोबर, हाच मुद्दा महत्वाचा आहे. कर्म सोडायचं नाहीये. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आचरणात आणायला खूप साधना लागते. ज्ञानेश्वरीतलं ते उदाहरण आहे ना आईचं. हो, तेच खूप सुंदर येते. जशी आई घरातली सगळी कामं करते पण तिचं सगळं लक्ष बाळाकडे असतं. हो ना. तसंच कर्मयोग्याने वागावं. हाताने काम चालू आहे पण मन आतून जोडलेलं आहे ईश्वराशी. फळाची चिंता नाही. अच्छा, म्हणजे कर्माचा त्याग नाही तर फळाच्या आसक्तीचा त्याग. अगदी, हाच खरा कर्मसन्यास. कारण देह असेपर्यंत कर्म सुटत नाही हे पण लगेच पुढे सांगतात. म्हणजे गीता काय करू नये पेक्षा कसं करावं हे जास्त सांगते. अगदी बरोबर. कर्म सोडायचं नाहीये तर ते कुशलतेने अलिप्तपणे करायचंय. आणि म्हणूनच तो 18व्या अध्यायातला श्लोक महत्वाचा ठरतो. हो, तो 11वा श्लोक, न हि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः. म्हणजे देह धारण केलाय तर कर्म पूर्णपणे सोडणं शक्यच नाहीये. श्वास घेणं पण कर्मच आहे. खरंय. त्यामुळे प्रश्न कर्म करण्याचा नाही, ते कसं करायचं याचा आहे. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून करत राहायचं. म्हणजे त्याग हा बाहेरचा नाही तर आतला, मानसिक आहे. अगदी. ओके, आता कर्माचा विषय निघालाय तर त्याच्या फळांचा पण विचार येतोच. हो, नक्कीच. आपल्या माहितीत सत्व, रजतम या 3 गुणांचा उल्लेख आहे आणि त्यानुसार कर्माची फळं कशी बदलतात हे पण सांगितलंय. हो, हे त्रिगुण खूप महत्वाचे आहेत. हे नेमकं काय आहे त्रिगुण आणि त्यांचा कर्मावर काय परिणाम होतो? हे त्रिगुण म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रकृतीचे मूळ स्वभाव आहेत. सत्व म्हणजे शुद्धता, ज्ञान, शांती. अच्छा. रज म्हणजे क्रियाशीलता, आवड, थोडी अशांती पण. आणि तम म्हणजे जडत्व, आळस, अज्ञान. ओके. आणि आपण जे काही कर्म करतो ते या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका गुणाच्या प्रभावाखाली करतो, त्यानुसार फळ मिळतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, सात्विक कर्म जे शांतपणे, निस्वार्थपणे आपलं कर्तव्य म्हणून केलं जातं, त्यातून सुख, समाधान, ज्ञान मिळतं. राजस कर्म जे खूप इच्छा ठेवून, लोभाने किंवा अहंकाराने केलं जातं, त्यातून क्षणिक सुख मिळतं कदाचित, पण शेवटी दुःख, ताण येतोच. अच्छा. आणि तामस कर्म म्हणजे जे आळसाने, अज्ञानाने विचार न करता होतं, ते तर फक्त बंधन आणि दुःखच वाढवतं. बापरे, म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम फक्त बाहेर नाही तर आपल्या आत पण होतो. निश्चितच. आणि हे गुण फक्त कर्मावरच नाही तर आपल्या स्वभावावर, आपल्या आवडीनिवडींवर, अगदी आपल्या श्रद्धेवर पण परिणाम करतात. अच्छा, उदाहरणांमधून कसं दिसतं हे? आपल्या माहितीत दिले ना की सत्वप्रधान लोक संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्यासारखे ते आपोआप ज्ञान, भक्तीकडे ओढले जातात, शांत विचारी असतात. हो. रजप्रधान म्हणजे योद्धे, राजे, उद्योगजग, त्यांच्यात खूप ऊर्जा असते, ते कार्यशील असतात, पण त्यांना शांतता कमी मिळते. बरोबर. आणि तमप्रधान व्यक्ती मग आळस, अंधश्रद्धा यात अडकण्याची शक्यता असते. म्हणजे कुणी एकच एका गुणात नसतो, मिश्रण असतं. हो, अगदी. आपल्या सगळ्यांमध्ये हे तिन्ही गुण असतात, पण एकाचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्या स्वभावात, कामात दिसतं. हे समजून घेतलं तर स्वतःला आणि इतरांना समजायला मदत होईल. नक्कीच. आणि साधनेचा उद्देश हाच असतो की रज आणि तम कमी करून सत्वगुण वाढवायचा. आता एका जरा वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. ह्यावर समाजात बरीच चर्चा होते.
तो म्हणजे वर्णधर्म. हो, हा संवेदनशील मुद्दा आहे. आपल्या माहितीत आहे की भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी गुण आणि कर्मांनुसार 4 वर्ण निर्माण केलेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. याबद्दल गैरसमज होऊ शकतो. आपल्या स्त्रोतांमध्ये यावर काय भर दिलाय? जन्मावर की गुणावर? इथेच महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या स्रोतांनुसार गीता स्पष्ट सांगते की ही विभागणी जन्मावर आधारित नाहीये. अजिबात नाही. अच्छा. ती व्यक्तीच्या नैसर्गिक गुणांवर म्हणजे सत्व, रज, तम यांच्या प्रमाणानुसार आणि त्याच्या स्वाभाविक कर्मांवर आधारित आहे. हे खूप महत्वाचं आहे. हो, म्हणजे ज्यांच्यात ज्ञान, शांतता, संयम हे गुण जास्त ते ब्राह्मण, शौर्य, नेतृत्व, संरक्षण करण्याची प्रवृत्ती ते क्षत्रिय, व्यापार, शेती यात कौशल्य असणारे वैश्य आणि सेवाभावी वृत्ती, श्रमाची तयारी असणारे शूद्र. ही फक्त कामाची नैसर्गिक विभागणी आहे. म्हणजे ही सामाजिक उतरंड नाही? नाही, गीतेनुसार तरी नाही. ही प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार कामाचं वाटप आहे, जेणेकरून समाज नीट चालेल. ओके. आणि याला जोडून स्वधर्माचा विचार येतो, बरोबर? अगदी, स्वधर्म. तो काय आहे नक्की? आपल्या माहितीमध्ये तो 18व्या अध्यायातला 47वा श्लोक आहे ना? हो. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात. अगदी. याचा अर्थ खूप खोल आहे. काय अर्थ आहे? अर्थ असा की आपला स्वतःचा धर्म म्हणजे आपलं नैसर्गिक कर्तव्य, जी आपली भूमिका आहे आपल्या गुणानुसार, ती जरी वरवर कमी महत्वाची वाटली तरी ती दुसऱ्याच्या अगदी उत्तम प्रकारे केलेल्या कामापेक्षा आपल्यासाठी जास्त चांगली, जास्त कल्याणकारी आहे. अच्छा. कारण ती आपल्या स्वभावाला धरून आहे. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे, तेच तुझ्यासाठी योग्य आहे. जरी त्यात हिंसा असली तरी? हो, कारण दुसऱ्या कोणाचं अनुकरण करण्यापेक्षा आपल्या मूळ प्रवृत्तीनुसार काम निष्ठेने आणि अलिप्तपणे करणं हेच जास्त महत्वाचं आहे. खरी प्रगती नक्कल करण्यात नाही, तर स्वतःला ओळखून त्यातच पुढे जाण्यात आहे. वा, हा खूप म्हणजे प्रॅक्टिकल संदेश आहे. अगदी. कर्माचा, कर्तव्याचा इतका विचार झाल्यावर अध्याय एका अत्यंत महत्वाच्या श्लोकाकडे येतो. 18वा अध्याय, श्लोक 66. हो, तो तर गीतेचा सारच मानला जातो. सर्व धर्मान् परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा सरळ अर्थ वाटतो की सगळे धर्म सोडून फक्त मला शरण ये, मी तुला पापांपासून मुक्त करीन, चिंता करू नकोस. हो. पण इथे सर्व धर्म सोडून म्हणजे काय? आत्ताच तर स्वधर्म पाळायला सांगितलं आणि आता म्हणतात सगळे धर्म सोड. हे कसं? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि इथे आपल्याला ज्ञानेश्वरी शैलीतलं स्पष्टीकरण उपयोगी पडतं. कसं? सर्व धर्म सोडून दे म्हणजे बाहेरची कर्म किंवा कर्तव्य सोडून दे असं नाहीये, कारण कर्म तर सुटत नाही. मग इथे धर्म म्हणजे फक्त वर्णधर्म नाही, तर आपण स्वतःवर घेतलेले सगळे आधार, सगळ्या कल्पना, मी हे करतोय, हे माझं काम आहे, हा जो मीपणा आहे ना, अहंकार. अगदी, तो अहंकार, तो कर्तेपणाचा भाव सोडून देणं. जेव्हा माणूस स्वतःला कर्ता मानत नाही, सगळं काही देवावर सोपवतो, हो, आपलं सगळं कर्तृत्व, सगळं जीवन त्याला अर्पण करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने सर्व धर्म सोडून शरण आलेला असतो. अच्छा, म्हणजे हा अहंकाराचा त्याग आहे, कामाचा नाही. हो, मुख्यत्वे तोच. जेव्हा साधक पूर्णपणे शरण जातो, देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या हातून जी कर्म होतात ती आपोआप अहंकार विरहित असतात आणि ती बंधनकारक ठरत नाहीत. अगदी. म्हणून अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला मुक्त करीन. म्हणजे फक्त मागच्या पापांतून नाही, तर पुढे कर्माचं बंधन लागणार नाही याची खात्री. कारण कर्तेपणाचा भावच नाहीये. बरोबर. ही शरणागतीची सर्वोच्च अवस्था आहे, जी सगळ्या चिंता, सगळ्या कर्तव्याच्या ओझ्या पलीकडे नेते. हा नियमांचा त्याग नाही, तर नियमांच्या पलीकडे जाऊन प्रेमाने देवाशी एक होणं आहे. हे सगळं ऐकून अर्जुनावर काय परिणाम झाला? त्याचा गोंधळ गेला का? हो, अर्जुनाची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. शेवटी तो काय म्हणतो आपल्या माहितीच? अर्जुन म्हणतो, नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. हां, म्हणजे हे कृष्णा, तुमच्या कृपेने माझा मोह, माझा भ्रम गेलाय आणि मला स्मृती मिळाली आहे. दुःख सगळं गेलं, त्याला आता स्पष्टता आली आहे. ही स्मृती मिळाली म्हणजे काय? मेमरी परत आली असं? नाही, इथे स्मृती म्हणजे आठवण नाही. इथे स्मृती म्हणजे आत्मज्ञान. मी कोण आहे याचं भान येणं, अच्छा. आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणं.
त्याचा मोह गेला कारण त्याला कळलं की तो फक्त शरीर नाही, आत्मा आहे आणि त्याचा स्वधर्म काय आहे. ही फक्त बौद्धिक समज नाही. नाही, ही आतून आलेली अनुभूती आहे जी भगवंताच्या उपदेशाने आणि कृपेने मिळाली. अर्जुन म्हणजे आपल्यासारखाच प्रत्येकजण जो गोंधळलेला असतो. गीतेचं ज्ञान हा गोंधळ दूर करून आत्मज्ञानाची स्मृती जागं करतं आणि मग योग्य काय ते करण्याची प्रेरणा मिळतं. तर मग या पूर्ण 18व्या अध्यायाचा मोक्ष संन्यास योगाचा आपण अंतिम संदेश काय म्हणू शकतो? काय मुख्य सूत्र आहेत? मुख्य सूत्र अशी मांडता येतील. पहिलं, कर्म तर करावंच लागणार, पण फळाची आसक्ती आणि मी करतोय हा भाव सोडून. बरोबर. दुसरं, आपला स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावाला धरून असलेलं काम प्रामाणिकपणे करा, तेच आपल्यासाठी बेस्ट आहे. तिसरं, स्वतःमधला सत्वगुण वाढवा, रज आणि तमगुणांवर ताबा मिळवा, कारण त्याचा परिणाम आपल्या कर्मावर होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, चौथं आणि सगळ्यात महत्वाचं, सगळं काही देवाच्या इच्छेने होतंय हे जाणून स्वतःला कर्ता न मानता सगळी कर्म आणि त्यांची फळं त्याला अर्पण करून पूर्णपणे शरण जा. म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती आणि त्याग या सगळ्याचा समन्वय आहे यात. अगदी तसंच. मोक्ष संन्यास योग हा गीतेतल्या सगळ्या योगांचा, कर्म, ज्ञान, ध्यान, भक्ती या सगळ्यांचा जणू संगम आहे. कळस आहे. हो, कळस आहे. हे सगळे मार्ग शेवटी एकाच ठिकाणी येतात आणि तो बिंदू म्हणजे भगवंताला पूर्णपणे शरण जाणं. कर्मयोगाने अलिप्तता येते, ज्ञानाने बोध होतो, संन्यासाने त्याग घडतो, पण या सगळ्याला एकत्र बांधणारा धागा म्हणजे भक्ती, म्हणजे शरणागती. बरोबर. आपल्या माहितीतला मर्म पण हेच सांगतो की हा अध्याय गीतेचं अंतिम तत्वज्ञान आहे, जिथे शरणागती हाच मुक्तीचा मुख्य आणि सोप्पा मार्ग आहे. खरंच या शेवटच्या अध्यायात विचारांशी खोली आणि समन्वय दोन्ही विलक्षण आहेत. आज आपण कर्म, अलिप्तता, गुण, स्वधर्म आणि शरणागती हे सगळं तसं जोडलेलं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते श्रोत्यांसाठी. हो. जर पूर्ण शरणागतीची अवस्था माणसाला मी हे कर्तव्य करतोय या जाणीवेच्या पण पलीकडे नेते, म्हणजे जिथे कर्तेपणा उरतच नाही, तर मग अशा अवस्थेतून जी कृती सहजपणे उत्स्फूर्तपणे घडते त्या कर्माचं स्वरूप कसं असेल, ते कोणत्या नियमात बसेल, की ते सगळ्या नियमांच्या पलीकडचं फक्त शुद्ध आणि सहज असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच यावर अधिक विचार करता येईल.